ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी बघूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राहायला गेलेले नाहीत। 2019 पासून त्यांचा मुक्काम असलेल्या सागर बंगल्यावरूनच ते राज्याचा कारभार सांभाळतायत। पण या मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी वेगळ्याच चर्चेला तोंड फोडलंय। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्यांचं कुटुंब का घाबरतंय? तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीये। तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहात। तुम्हाला कसली भीती वाटते? काळी जादू आहे, मग आता ते खरून पाहणार आहेत, कुठं काय गाडलंय का, या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही। मी देवेंद्र सविता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की 5 डिसेंबर 2024 ला देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्याला आता जवळपास 2 महिने लोटले, पण अजूनही त्यांचा मुक्काम राज्याच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर म्हणजे सागरवरतीच आहे। अशातच मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत, यावरून संजय राऊतांनी काही वेगळा संशय व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? त्यांचं कुटुंब का घाबरतंय? हा एक साधा प्रश्न आहे। त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे काय मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, त्यांनी जायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला आहे तो। तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाही आहेत। तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही आहात। तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय व काय याआधी घडवलंय? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय। संजय राऊतांनी काळ्या जादू संदर्भातला विषय उकरून काढल्यानं आता भाजप सुद्धा आक्रमक झाली। नितेश राणे यांनी तर थेट मातोश्रीकडे मोर्चा वळवला। ठाकरेंच्या हातून मुख्यमंत्रीपद निसटल्यानं त्यांनीच मातोश्रीवर मंत्रतंत्र सुरू केल्याचा आरोप राणेंनी केलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेलं आहे, किती काळा जादू करायला सुरू केलेलं आहे, ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल। तर नितेश राणेंच्या वक्तव्याला जोरदार समर्थन मिळालं ते संजय शिरसाटांकडनं। संजय शिरसाट थेट इतिहासामध्येच डोकावले आणि ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हा काय झालेलं याबद्दल भाष्यही केलं। आम्ही राहायला जाताना काय करतो, त्याला थोडं आमच्या पद्धतीने रिन्यूट करतो, त्याला थोडंसं साफसफाई करून घेतो, त्याला कुठं कलर मारतो। या सर्व करायला थोडासा वेळ हा जातो आणि म्हणून त्यासाठी काळी जादू आहे, मग आता ते खरून पाहणार आहेत, कुठं काय गाडलंय का, या सगळ्या बकवास गोष्टी फक्त संजय राऊत शिवाय दुसरा या महाराष्ट्रात दुसरा कोणी करू शकत नाही। मला वाटतं अंधश्रद्धेच्या पायीच यांनी त्या उभाटाची वाट लावली। मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी राहायला जाण्यावरनं रंगलेल्या वादावर विजय वडेट्टीवारांची भूमिका टार्गेट शिवसेना होती, पण टीका करताना त्यांनी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना यात कोणताही भेद केला नाही। हे सगळेच काळू जादूवाले असतील, एकमेकाचं माहीत असेल। आता सगळे ज्या बरोबर राहिलेत, त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी, हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत। त्यामुळं काळी जादू, पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी मुक्कामी कधी जावं हा त्यांच्या वैयक्तिक निर्णयाचा भाग आहे। 2022 साली सुद्धा उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावरही त्यांनी विरोधी पक्षनेत्याचं निवासस्थान सागरवर राहण्यासच पसंती दिली होती। पण ज्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात आहे, तिथेच कुणी कुठे राहावं यावरनं तंत्र मंत्र आणि काळी जादू यावरनं राजकीय चर्चा रंगल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।